खरं तर आमच्या महिलांचे हात शिवशिवत होते की अशा माणसाला ठेचून ठेचून मारला पाहिजे म्हणून, परंतु आपल्याला कायदा हातात घेता येत नाही. परंतु रेकॉर्ड ब्रेक वेळेमध्ये ही शिक्षा सुनावणी केली आहे आणि मला अगदी म्हणजे मनापासून हे वाटतं की विकृती ठेचून काढायला पाहिजे. आम्ही इथे सभागृहात बोलतो, सभागृहाच्या बाहेर बोलतो, ज्यांचे असे क्रिमिनल रेकॉर्ड आहेत की ज्यांनी वारंवार असे गुन्हे केलेले आहेत महिलांच्या बाबतीत, मग ते छेडछाड असो, चिडवाचिडवी असेल, ईव्ह टीझिंग असेल, हे 354 जो आहे तो जो नॉन बेलेबल आहे त्याला बेलेबल केला पाहिजे. म्हणजे समाजात ही जी विकृती आहे ना, त्या असे विकृत माणसं समाजात फिरत असतात, त्यांना समज देऊन नुसतं चालत नाही, त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. त्यामुळे 354 सारखे जे गुन्हे पण आहेत याला सुद्धा बेल मिळता कामा नये. अनेक प्रकरणांमध्ये न्याय मिळायला खूप उशीर लागतो, परंतु हा आज एक नवीन पायंडा पडलेला आहे की अवघ्या 2 ते 3 महिन्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून आरोपीला थेट फाशीची शिक्षा देण्यात आली. अगदी बरोबर आहे. झिरो टॉलरन्स. माननीय मुख्यमंत्री असेल, आपल्याला आठवत होतं की बदलापूरची जेव्हा घटना झाली तेव्हा माननीय उपमुख्यमंत्री आत्ताचे ते मुख्यमंत्री होते आणि तेव्हा विषय वेगळा झाला होता. तेव्हा तर पोलिसांना त्याचा एन्काउंटर करावा लागला, कारण पब्लिक आता लोकांची भावना अतिशय तीव्र आहे. कारण कोणाच्याही मुलीवर असं होऊ शकतं आणि यात मुली इथे एवढी लहान मुलगी होती आणि हा माणूस सुद्धा याचा क्रिमिनल रेकॉर्ड होता. त्यांनी 2-3दा त्याचे स्वतः बायको सुद्धा म्हणत होती याला जिवंत ठेवू नका म्हणून. अशा पद्धतीचं ते होतं आणि त्यामुळे या माणसाला आता मरेपर्यंत फाशी. याच्यासारखे जे विकृत माणसं आहेत, आम्ही सभागृहात नेहमी बोलत असतो, या विकृतीला ठेचा आणि जरा देखील असे काही रेकॉर्डची माणसं असतील, मग ते कुठल्याही क्षेत्रातले असो, त्यांना कामावर घेताना प्रत्येकाचा कॅरेक्टर सर्टिफिकेट, पोलीस रेकॉर्ड हा तपासला गेला पाहिजे. न्याय तर मिळालेला आहे, पण न्यायदान झाल्यानंतर प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी योग्य वेळेत होईल अशी अपेक्षा आहे. होईल नाही. बघा, आता मागे सुद्धा असे अनेक दयेचे अर्ज गेले होते आणि दयेचे अर्ज वगैरे आता राष्ट्रपती या महिला आहेत, कुठल्याही परिस्थितीत मला वाटलं ते स्वीकारणार नाही, त्यांना फेटाळूनच लावतील. पण कसली दया दाखवायची? त्या मुलीला मारताना तरी तो म्हणत होता मी किरकोळ जखम केली, असं त्या विकृत माणसाचं म्हणणं होतं की मी किरकोळ जखम केली, मला आठवतं. त्यामुळे अजिबात कुठल्या दया माया काही नाही. त्यांना फाशीची अगदी मरेपर्यंत त्याला फाशी दिली पाहिजे. त्याला देखील तेवढ्याच यातना झाल्या अंमलबजावणी फास्ट ट्रॅक झाली नक्की झाली पाहिजे आणि ते होईल असा माझा विश्वास आहे. शक्ती कायद्यासंदर्भात नुसती चर्चा होते ती देखील नाही. बघा, ऐका, बीएनएस जो कायदा आल्यानंतर याच्यामध्ये कडक शिक्षा आपण केलेलीच आहे ऑलरेडी. त्यामुळे शक्ती कायद्यापेक्षाही कडक हा सगळा विषय आहे आणि ऑलरेडी एक्झिस्टिंग कायदे सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. फक्त त्याची अंमलबजावणी आणि पोलिसांनी जर का रेकॉर्ड व्यवस्थित ठेवले, जबान्या व्यवस्थित घेतल्या, कारण याच्यामध्ये पोलिसांचा रोल अत्यंत महत्वाचा असतो. आणि पोलिसांनी जर का रेकॉर्ड किपिंग सगळं व्यवस्थित केलं, व्यवस्थित पुरावे गोळा केले, सांभाळून ठेवले आणि ते योग्य वेळी उपस्थित केले, तर निश्चितच एकही आरोपी सुटतात.